आम्हाला घेऊन नाही जात का तुम्ही? तुम्ही नाही घेता? They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be. हॅलो गाईज, तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या दुसऱ्या भागामध्ये, ज्या भागात आज ह्या ग्राउंडवरती नांगरणी स्पर्धा पार पडणार आहे, जे की आहे आबिटगाव व्हाळ फाट्यावरती. आणि आजच्या भागात खूप धमाल मजा मस्ती सगळं काही असणार आहे. सो तुम्ही कुठेही जाऊ नका, सोबत राहा. गाईस, पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली, म्हणजे अजून शर्यत पण स्टार्ट नाही झाले, पण पाऊस मात्र पडतोय. अँड खरंच पाऊस पडायला पाहिजे. पावसाची आज खूप आणि खूप अत्यंत गरज आहे. तो जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हा चिखल आहे ना, पाण्यासारखा एकदम म्हणजे काय म्हणतात तसा होणार नाही, आणि पडलाच पाहिजे पाऊस. आणि हा चिखल मस्त एकदम पाण्यासारखा झाला तरच शर्यतीला रंगत येणार आहे, मजा येणार आहे, आणि बघणाऱ्यांना सुद्धा मजा येणार आहे. आपण तोपर्यंत चहा घेऊया. गरमागरम पाऊस पडतो. आणि हे लाडू इकडे से हाय. गाईस, आता मैदानात पूजा करतात आहे, तुम्हाला दाखवतो. करणं रहदारीकरिता कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. आयोजकांसह तुमचीही ती जबाबदारी असणार आहे. माझी बापरे, चला दुकानं पण इथे लागलेत. म्हणजे गाईस, जवळ इथे आमची जत्रा भरणार आहे नांगरणी शर्यतीची. तर मित्रांनो, नांगरणी स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आणि स्टेजवरती मान्यवर देखील आलेले आहेत आपले. मी आता स्टेजच्या बॅक साईडला आहे. बॅक साईडला यासाठी आहे कारण इथे सगळे नांगरणीची जोडी वगैरे इथे राहणार आहे. सो मी तुम्हाला ते दाखवतो. सगळ्या बैल जोड्यांचं इथे बॅक स्टेजला आगमन झालेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. माझा आवाज वीज मोफत अशा प्रकारचे बाबू यांना विनंती आहे. बाबू मुडेकर यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बाबू मुडेकर यांना इथे चिठ्ठ्या काढण्याचं काम होत आहे. चिठ्ठी जसं येणार तसं तुम्हाला नंबर भेटणार. 37 नंबरला ज्या मीही असणारे प्रेक्षक तिथे भात लागवड केलेली आहे. या 2 नंबरला पळा. सो गाईज, तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या आपापल्या बैल जोडीला ग्राउंड दाखवण्याचं काम करतात की त्यांना कशा प्रकारे आणि कोणत्या पद्धतीने पळायचं. इथे पाहू शकता तुम्ही, दादाने का उत्कृष्ट नांगर धरलेला, आणि बैलांनी पण काय छत्रपती शिवाजी तुम्ही इथे बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अखंड जगामध्ये या ठिकाणी गायला जातो, पाहिला जातो, कारण आदर्श राजा असावा. आदर्श या ठिकाणी राज्य कसं निर्माण करावं आणि आदर्शवत अशा प्रकारचे राजे, याच्याबद्दल मी एक तुम्हाला किस्सा सांगणार आहे.
वेल मित्रांनो, स्टेजवर उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच मान्यवर यांच्या हस्ते हे गणेश पूजन झालेलं आहे आणि आमच्या लाडकी मावशी म्हणजेच माई हिचा वाढदिवस देखील आम्ही सेलिब्रेट केला आहे। आता पुढे आम्ही सुरुवात करणारच आहोत स्पर्धेला। चला तर मग पाहूया। हॅपी बर्थडे मावशी। Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. गाइस, आता थोड्याच वेळात स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण त्याआधी स्पर्धेच्या ग्राउंडमध्ये चेंजेस करण्यात आले आहेत। कारण जेवढ्या पण बैल जोड्या आले आहेत त्यांना इथून पळण्यास प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे बैल चिखलात अडकतात आहे लिटरली। म्हणजे एवढा चिखल तो गाढ झालाय ना, गडद झालाय ना, त्यामुळे हे जे रेलिंग आहे ना, ही जे आतमध्ये बांबू होते ते सगळे बाहेर लावण्यात आलेत। आणि हे सगळे चेंजेस जे पण काही स्पर्धक आले त्यांच्या म्हणजे त्यांना विचारूनच करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी सपोर्ट केलेला आहे आम्हाला। व्हॉलेंटियर्स जेवढे पण आहेत त्यांना बांधण्यासाठी वगैरे। ज्या ठिकाणी खोल आहे त्या ठिकाणी गड्डे बुजवायचं काम चालू आहे, म्हणजे बैलांना पण प्रॉब्लेम होतो आणि स्पर्धकांना पण प्रॉब्लेम होतो। स्वयंसेवक बुजव तिथे। आपली फिनिश लाईन आणि ही आहे आपली स्टार्ट लाईन। इथून बैल पळणार आहेत, ते तिकडे रॅलिंग क्रॉस करून इकडून परत ह्या ठिकाणी एंड होणार आहेत। माईच्या वाढदिवसाचा या स्पर्धेचा मानकरी घरी मजा जी आहे ती गावठी घाटातच आहे, कारण घाटी घाटामध्ये फक्त 33 जोड आहे। गाइस, तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे, म्हणजे जवळजवळ नांगरणी शर्यतीचे जेवढे पण काही स्पर्धक आहेत, कलाकार आहेत, इन्क्लुडिंग प्रेक्षक सगळे सज्ज झालेले आहेत स्पर्धा पाहण्यासाठी। आणि ही तुम्ही बघू शकता मानाची पहिली जोडी मैदानात दाखल झालेली आहे। प्रेक्षक कृपया आपण रिलिंगच्या बाहेर जायचं सगळ्यांनी, कोणी आतमध्ये येऊ नका। हे प्रीतम सांगितलीस काय? दिनेश गडशी आपल्यावरती जबाबदारी सगळ्याला झालेली आहे। मामाची जोडी हरण्या आणि शंभू या मैदानात धावताना आपण पाहिले। निलेश बहिराम नागवेकर वाढायचा मामाची जोडी मैदानात धावताना 1 नंबर। Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range, 'cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and up. तर मित्रांनो, आजची ही नांगरणी स्पर्धा मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात पार पडली। तसेच आजच्या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील मी केले आहे, तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून ते पाहू शकता। आणि आजच्या स्पर्धेत जिंकलेल्या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार। तसेच तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये।